विविध मांगों को लेकर कामगारों ने जिलाधिकारी कार्यालय पर धरना दिया। भारतीय मजदूर संघ के नेतृत्व में महाराष्ट्र बिजली ठेका कामगार संघ और सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश की ओर से विविध मांगों को लेकर जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना दिया गया। इस दौरान विविध मांगे रखी गई थी, जिनमें ठेका कामगारों को रोजगार की हमी, रोजगार में तेर्य, साथ ही बिजली मंडल के पूर्व श्रमिकी रोजगार कामगार पद्धति का अवलंब। इसके लिए माननीय ऊर्जा मंत्री महोदय ने मान मनोज रानडे कार्यकारी संचालक गानव संसाधन महानिर्मिती के नेतृत्व में नियुक्ति की समिति के अहवाल की पूर्तता नहीं की। ऊर्जा मंत्री महोदय ने समान काम समान वेतन, इसके लिए श्रीमती अनुराधा भाटिया समिति नियुक्त की थी, लेकिन उसका अहवाल वरिष्ठ विधि अधिकारी महाराष्ट्र शासन इनके अभिप्राय रखा होने से अभी तक समान काम समान वेतन की अमलबजावनी नहीं हुई। अनुभवी और कुशल कामगार अल्प वेतन में काम कर रहे हैं। सन 2010 से किमान वेतन में सुधारणा नहीं की गई है। किमान वेतन का फर्क ठेका कामगारों को नहीं दिया जाता। जैसी आदि मांगे महाराष्ट्र बिजली ठेका कामगार संघ ने रखी, तो वहीं सुरक्षा रक्षकों की मांगे तथा समस्या हल करने संबंध मांगे रखी, जिनमें महाराष्ट्र राज्य सर्व सुरक्षा रक्षक मंडल का एकत्रीकरण किया जाए। सुरक्षा रक्षकों के वेतन में सुरक्षा रक्षक कायदे की तरतूदी के मुताबिक 3 वर्ष पूर्ण हुए वेतन वृद्धि में त्वरित वेतन वृद्धि जल्द की जाए। 3 वर्ष पूर्ण होने से वेतन वृद्धि जल्द की जाए। सुरक्षा रक्षकों को अभी तक भविष्य निधि खाते क्रमांक तथा लेखा पावती उपलब्ध नहीं करा दी गई है, वह जल्द उपलब्ध करा दे। सुरक्षा रक्षकों को कर्मचारी बीमा योजना लागू की जाए, साथ ही वैद्यकीय सुविधा उपलब्ध करा दी जाए, जैसी विविध मांगों का समावेश था। मोर्चा दौरान जमकर नारेबाजी की जा रही थी और निषेध दर्शाया जा रहा था। बड़ी संख्या में कामगारों की उपस्थिति रही। महाराष्ट्र बिजली ठेका कामगार संघ की ओर से महाराष्ट्र बिजली उद्योग के ठेका कामगारों की मांगों की पूर्तता करने संबंध निवेदन जिलाधिकारी की ओर से मुख्यमंत्री को सौंपा गया। साथ ही सुरक्षा रक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र प्रदेश की ओर से सुरक्षा रक्षकों की मांगे तथा समस्या हल करने संबंध निवेदन जिलाधिकारी की ओर से मुख्यमंत्री साधी कामगार मंत्री को सौंपा गया। महाराष्ट्रामध्ये हे जे वीज कंत्राटी कामगार आहेत पारेषणमध्ये आणि या वीज उद्योगामध्ये जे कंत्राटी कामगार आहे, ह्या कंत्राटी कामगारांना मागील अनेक वर्षापासून न्याय मिळत नाही आहे। आज 15-20 वर्षापासून काम करत असताना सरकारने अनेक वेळा आश्वासन दिलं, परंतु अजूनही कोणालाही परमनंट केले गेलेले नाही। मिनिमम वेजेस लागू नाही आहे। अनेक समस्यांना घेऊन भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वामध्ये सतत कामगारांचा लढा चालू आहे। सरकार आलं आणि गेलं, नवीन सरकार आलं, पण कोणत्याही सरकारने आश्वासन दिल्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही। भविष्य निर्वाह निधीचा पैसा कटत नाही, मिनिमम वेजेस भेटत नाही, कामगारांना कामामध्ये सिक्युरिटी नाही आहे आणि या सगळ्या या परिस्थितीमध्ये हा कामगार पिचलेला आहे। आज महागाई प्रचंड वाढलेली आहे। 7वा वेतन आयोग लागू झाला। 7वा वेतन आयोग ज्या वेळेला लागू झाला म्हणजे महागाईचा इंडेक्स वाढत चालला आहे। मात्र या ठिकाणी काम करणारे वीज वितरण कंपनीमध्ये काम करणारे हे जे कामगार आहेत, या कामगारांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही आहे। यांना आजही मिनिमम वेजेस भेटून नाही राहिले आहे आणि 5-10 हजारात 15 हजारामध्ये यांना आपलं आयुष्य मुलाबाळांचं शिक्षण कसं करायचं ही समस्या निर्माण झाली। इकडे सरकार म्हणतं की किमान कौशल्याच्या आधारावर आम्ही जनतेला न्याय देऊन राहिलो आहे। कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून ठिकाणी काम करणारे कामगारांजवळ किमान नाही भरपूर कौशल्य कमाल कौशल्य असताना देखील या कामगारांना शोषण केलं जात आहे आणि म्हणून भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करण्यात आलं आहे की सरकारने आता तरी न्याय दिला पाहिजे आणि याच्यासाठी भारतीय मजदूर संघाने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या माध्यमातून आंदोलन छेडलेलं आहे। या आंदोलनाचा आज पहिला टप्पा आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानी कामगारांनी निदर्शनं करून माननीय कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन देणार आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये कामगार आयुक्तांना निवेदन दिले जाणार आहे आणि शेवटी जर का कामगार मंत्र्यांनी किंवा महाराष्ट्र सरकारने ऐकलं नाही तर पुणे ते मुंबई एक लॉंग मार्च पायी काढल्या जाणार आहे आणि सरकारला शेवटचा इशारा दिला जाणार आहे। या ठिकाणी कामगारांच्या समस्यांसोबतच
सुरक्षा रक्षक जे काम करून राहिले, या सुरक्षा रक्षकांनाही वेतन दिले जाऊन राहिलेलं नाही. त्यांना ज्या शासनाने सुविधा पुरवायला पाहिजे त्या सुविधाही दिल्या जात नाही. मी स्वतः या ठिकाणच्या जे काही कामगार सहाय्यक कामगार आयुक्त आहे, या सहाय्यक कामगार आयुक्तांना भेटून निवेदन दिलं आहे, बोललो आहे. पालकमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. प्रत्यक्ष आता मागील भेटीत कामगार मंत्र्यांनाही निवेदन दिलं आहे. आज या ठिकाणी महावितरण, महापारेषण आणि निर्मिती या संबंधित तीनही वीज कंपन्यांमधील धरणे आंदोलन आपण घेतलेलं आहे. हे धरणे आंदोलन घेण्याचं महत्त्व यासाठी आहे, वर्षापासून या ठिकाणी अधिकृत नोंदणी सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहेत, परंतु सुरक्षा रक्षकांचे मूलभूत प्रश्न अजूनही इथल्या शासन आणि प्रशासनाने अजूनपर्यंत आमचे पूर्ण केले नाही. महत्त्वाचे विषय या ठिकाणी आहे की आज सुरक्षा रक्षक मंडळात 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत, परंतु त्यांच्या किमान वेतनामध्ये अजूनपर्यंत वाढ झालेली नाही. दुसरा मुद्दा असा आहे की सुरक्षा रक्षक कामगारांना इथल्या मूलभूत मेडिकल सुविधा, ज्याला ESI राज्य कर्मचारी विमा म्हणतो आहे, तो सुद्धा लागू झालेला नाही. आपल्या सुरक्षा रक्षकांना रजिस्ट्रेशन क्रमांक मिळाला पाहिजे. या संबंधित साऱ्या मागण्याचे निवेदन सातत्याने आम्ही गेल्या 3 वर्षापासून देत आहोत, परंतु इथल्या अधिकारी वर्ग आणि शासन प्रशासनाने किंवा इथल्या पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं नाही. करिता या आंदोलनाच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की यापुढील येत्या काही महिन्यामध्ये जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही तीव्र लढा उभारू, एवढं या प्रसंगी सांगतोय मीडियाच्या माध्यमातून. धन्यवाद.